पनीर मसाला टिक्की तयार करण्यासाठी आपण 250 ग्रॅम पनीर घेऊन सुरीच्या मदतीने त्याचे चौकोनी असे काप करून घेणार आहोत। छान असे आपले काप तयार झाले की आपण एका बाउलमध्ये काढून त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेणार आहोत। मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व मसाले पनीरच्या तुकड्यांना व्यवस्थित असे लावून घेऊया, जेणेकरून पनीर टिक्की आपली छान होईल। व्यवस्थित असे मसाले लागले गेले पाहिजेत। आपण चमच्याच्या मदतीने हे सर्व मसाले व्यवस्थित असे पनीरला लावून घेऊया। त्यानंतर 20 मिनिटांसाठी झाकण ठेवून आता आपण कोथिंबीरीची चटणी तयार करणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी कोथिंबीर घेऊन 4-5 कढीपत्त्याची पाने, 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं, 2 लसणाच्या पाकळ्या आणि अर्ध लिंबू पिळून मिक्सरला वाटून घेऊया। आपली चटणी व्यवस्थित अशी बारीक वाटली गेली नाही, त्यासाठी थोडेसे पाणी टाकून आपण पुन्हा एकदा ही चटणी मिक्सरला फिरवून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपली कोथिंबीरीची चटणी तयार झालेली आहे। आता आपण एका काचेच्या बाउलमध्ये काढून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आपली कोथिंबीरीची चटणी तयार झालेली आहे आणि आपले 20 मिनिटं झालेली आहेत। आपल्या पनीरला छान असा मसाला मॅरिनेट झालेला आहे। आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवून त्यात 2 चमचे तेल टाकून घेऊया। नंतर आपण छान असे पनीरच्या टिक्क्या तयार केलेल्या पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहोत। 10 मिनिटं गॅसची फ्लेम लो ठेवून छान अशी एक बाजू अशी खरपूस भाजून घेतली की आपण ते पलटी मारून घेणार आहोत आणि दुसरी बाजू देखील आपण खरपूस अशी भाजून घेऊया। अशा पद्धतीने आपली मसाला पनीर टिक्की तयार झालेली आहे। आपण ही कोथिंबीरीची चटणी बरोबर सर्व करूया। खायला खूप टेस्टी आणि छान